स्वयंपाक आहे, पण मला काही समजूनच नाही राहिलं कायची भाजी करा म्हणून. किती वेळ झाला इकडे घुलमुल 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 करू राहिली. शेवटी पोळ्यात टाकून घेतल्या आणि मोकळ झाली, पण भाजीच समजून नाही राहिलं. काय करू सांग ना तुम्ही. एकाच दिवशी समजतच नाही काय करतं. एकाच दिवशी असं वाटतं काय करा काय नाही. कधी कधी स्वयंपाक करायच्या जीवार येते, पण करा लागते. आता कर ना कायची भाजी, कर ना काही नाही. गिन्याच्या वड्या असून त्या कर. कैन्याच्या वड्या केल्या तर मग आंबा लागन ना. आंबा आहे काय कोमल? आहे ना फ्रीज मध्ये, पाहून घे ना. आहे ना. मग मी काल ठेवला होता ना एक आंबा, लेकराने तर काही खाल्ला नाही आणि घरच्याही नको खाल्ला नाही. असं एक आंबा चिरून टाकून देजो. आंबट संबट चांगली भाजी लागते तेवाली कैन्याच्या वड्याची. कर मग कैन्याच्या वड्याच कर. भाजीचा मोठा विचार पडते काय करा रोज 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 रोज. आणि काही केलं तर त्यानं पोटही भरत नाही दुसरं. करणारे पण विचारच आहे ना जीवाले, पण आता करा लागते. काही ना काही पोट भरासाठी करा तर लागणच. माणसासाठी करावंच लागते. आपण जरी खाऊन घेऊ समजून समजून, पण माणसाला पोटीन भाजीच पाहिजे ना शेवटी. मग त्याच्यासाठी करावंच लागते. कर मग जाऊ दे आता. कैन्याच्या वड्याच कर, सगळ्याला आवडते. तशाही लय दिवसात झाल्या केल्या नाही, करून टाका आता कैन्याच्या वड्या. बापरे मस्त गोष्टी सुरू आहे शांत काकू. वहिनी तुम्ही मस्त गोष्टी करून राहिल्या. काय झालं कायच्या गोष्टी होय? नाही विचारे रोज 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 भाजीचाच प्रश्न आहे ना. आता त्याच्या गोष्टी करून राहिली. लय दिवसानं आली बस ना. कशीच येत नाही तू, काऊन येत नाही? काही अभ्यास करतो काय परीक्षा गिरीक्षाचा? परीक्षा गिरीक्षाचा अभ्यास काहीच नाही करत असतो. सारी काऊन गेली. हे करून पाहतो ते करून पाहतो. साऱ्याला माझ्या हाताला अपयशच आहे. काय करू काही नाही. माझ्या मन आता निघून गेलं सगळं अभ्यास बसातो. लय केला अभ्यास. बस एवढी काही आता सोडून नको देऊ माझे. कर ना जराशी अभ्यास बस पहिले, मग सांग गोष्ट. आताच ते एवढं अभ्यासाचं वय आहे, आताच तू कावली. अधिक तर मग घर संसारात तर कावते माणूस. घर संसारात तर करायला लागते लग्न झाल्यावर. त्याच्यापेक्षा आम्ही म्हणतो का अभ्यास कर. आम्ही जरासं अभ्यास गिभ्यास परीक्षा गिरीक्षा दिले असते, 5 गीत झालं असं आम्ही नोकरीवर लागलो असते. हे असं रोज रोज भाजीचं टेन्शन नाही राहिलं असतं ना. मी लय अभ्यास केला ना, 2-2 वर्ष कंटिन्यू अभ्यास केला, पण परीक्षाच नाही पास होतची. काय करा. शेवटी मला दिवस मी अभ्यास करतो. मला शेवटी डिप्रेशन आलं. अभ्यास करू सोडून दिला अभ्यास. लय अभ्यास केला परीक्षा पास झाली पाहिजे म्हणून. 1.5 वर्ष कंटिन्यू अभ्यास केला. काय म्हणणे निघून मायवलं नसते बाई, करून पाहा लागत असते. पण आता तू परीक्षा नाही देत म्हणतं, कावली म्हणतं, तर तू आता कोणतं तरी जॉब करतो म्हणे ना. त्या लॅपटॉप गिफ्ट घेतलं होतं ना. आणि काय झालं मग त्या जॉबचं? मग आम्हाला सांगे आमच्या इच्छेने. त्या घरी येते त्यापाशी चुरूक चुरूक गोष्टी करते. मग आम्हाला इथे सांगते तिथे ताई अशी करून राहिली, ताई अभ्यास करून राहिली, आता ताईने लॅपटॉप घेतलं, आता जॉब लागते ताईले अशी सांगे बाते. मग आता जॉबचं काय आहे मग? वहिनी ज्याच्यात हात जा त्याच्यात काही हात रिकामा झाल्यासारखं वाटून राहिला माया. तुम्हाला काय सांगू, मी आता इंटरव्ह्यू दिला होता. इंटरव्ह्यू पास झाली मी, पण त्या कंपनीवाला म्हणे आता जागा नाही म्हणे, वॅकन्सी नाही म्हणे. असं आहे. लॅपटॉप घ्यायला लावला मला अर्जंट. मग मी त्याला 2-2 वेळा विचारलं काय बा मी लॅपटॉप घेतो, तर मग खरंच बा तुम्ही जॉईन करून घेता काय? तर असं म्हटलं हा म्हणे तुम्ही घ्या म्हणे लॅपटॉप म्हणे, उद्याचपासून जॉईन करतो म्हणे. मी म्हटलं अर्जंटमध्ये लॅपटॉप घेतलं. त्यानं मला धोका दिला. धोका द्याले. लॅपटॉप घेतल्यावर म्हणे जागा नाही आहे म्हणे आता म्हणे. मग आमच्यापाशी जागा निघून तेव्हा सांगू म्हणे तुम्हाला म्हणे. असं केलं. म्हटलं काय म्हणणे तू कोण? मी म्हटलं माझ्यापाशी 1-1 रुपये पैसे जमा केला. मी म्हटलं लॅपटॉप घेतलं. गेलं नाही वाया. वहिनी तुम्ही सांगा बरं काय नाही मन दुखत असं. हो किती मनाला बेकार वाटते कधी कधी. आता तुझी परिस्थिती ऐकून मला मनाला बेकार वाटून राहिलं. पण कसं आहे, त्यानं घेणं नव्हतं त्याच्या मनात, तर त्यानं तुला लॅपटॉप काय घ्यायला लावलं. ते पैसे हे गुंतून ठेवले आणि त्यानं किती रुपयाचं घेतलं होतं त्या लॅपटॉप. मी तुम्हाला सांगू का, माझ्यापाशी 1 रुपया नव्हता. लोकांनी उसने मागून मी पैसे जमा केले. काय सांगू माझ्या आईनं जितचे ना तितचे उसने मागितले. नाही म्हटलं आई आपण जर प्रयत्नच नाही केला तर आपलं कसं होई नाही. मी आईले म्हटलं प्रयत्न तर करावंच लागन. मग आपलं मन दुखून म्हटलं आई म्हटलं तुम्हाला आता तू सेकंड हँड तरी घेऊन दे म्हटलं लॅपटॉप. आणि मी त्याच्यावर जॉब करतो म्हटलं आई, ते पैसे सगळे फिट होतं म्हटलं. माझ्या आईनं म्हटलं उसने पासनी केले वहिनी, पण काय त्यानं असं केलं ना. त्याला माहिती आहे का आपली परिस्थिती कशी आहे म्हणून. आपण 1-1 रुपये पैसे जमा करतो असं करतो, आणि त्यानं असं केलं. निदान घेतलंही नाही घेता तर मग निदान म्हणता ना का घेऊ नका. आणि आपण काय जबरदस्तीने का जाऊन बसलो होतो का तिथं. घ्या म्हणे तुम्ही जॉईनच करतो म्हणे, उद्याच या म्हणे तुम्ही लॅपटॉप घेऊन घ्या म्हणे. असं केलं. माझं मन किती दुखून राहिलं असं. पण माझ्या नशिबाचं फुटका आहे काय सांगू तुम्हाला. जिथं जाईन तिथं माझ्या हात रिकामाच आहे. हात रिकामा असाले. गौरी अशी दुःखी नको मानून घेऊ. लय जीवनात असे उतार चढव येते दिवस. आपल्या अभिदादाले तसं लय आहे, पण आता तो परमनंट होईल. तर पायवर किती वर्ष त्यानं जॉब केला. एवढ्या लवकर तू अशी खचून नको जाऊ बाई. खचून जायचं नसते, प्रयत्न करत राहायचं असते. एकदा पैसे गेले म्हणून काय होते जाऊ दे असं समजायचं. आपल्याला त्याच्यातून हे भेटला, लेसन भेटलं तुले. तू त्याच्यावरून समजून जाय बा जमान्यात असं असं आपल्यात घडत जाते. त्याच्यातून तू शिकत जाशील बाई. अशी हारून नको जाऊ एकदम. काय गौरी, आता एका यानं माणसानं धीर सोडू नये.
तुला आई सांगून राहिल्या ती बरोबर आहे, धीर नको सोडू आणि अभ्यास सोडू नको. अभ्यास करणं सुरू कर अधिक. जे झालं ते झालं, विसरून जा, नवीन सुरुवात कर. एवढी शिकली सवरली घरी नको रो. शिक्षणाचा फायदा घे. वाया नाही गेला पाहिजे तुझे शिक्षण बाई. एवढी शिकली तू, एवढी मेहनत घेऊन राहिली, एवढी मेहनती पोरगी आहे तू. कधी ना कधी तुला वाट भेटतच ना. असे अपयशी करू नको स्वतःले. चांगलं अधिक प्रयत्न कर. अशी म्हणू नको. अपयश करू नको. अपयशातूनच यशाचा मार्ग भेटत असते. असं करता करता तुला लागून जाईल नोकरी. अभ्यास कर. असं सोडून नको तू. एवढ्या लवकर हार म्हणू नको तू. मी आता सर्व सोडून दिलं. आता तर मला काही करायची इच्छा नाही आहे. आता शेवटी मी घरचे कामं करतो राहतो. पण मा मनात कधी कधी खटके उठते का नाही बा आपण शिकलो बा, काहीतरी करायला पाहिजे. लय वेळा खटके उठते मा मनात. आणि मग असं नवीन उमेदीनं काहीतरी सुरू करा वाटते. मग अधिक असे दूर जसे अपयशाचे ही आठवते खटके, तर मग असं वाटतं का नाही बा करायला नाही पाहिजे. पण कधी कधी वाटते आता तुम्ही म्हटलं ना का करायला पाहिजे बा त्या, हे मा मनात लय वेळा येतात ताई वहिनी. कसं करू आता, काय करू काही समजून नाही राहिलं. पण मा मनाला लय बेकार वाटते. माया बरोबरच्या पुरी जॉबवर लागल्या. माया काय असं नशीब असून प्रयत्न करू नये अपयश येते. असं नाही का मी करत नाही, कर्तव्य करतच राहतो, पण अपयशच येऊन राहिलं. काऊन मानशी मी अपयश असं काय करू मला कधी कधी समजत नाही. पण असं वाटतं का आता हार नाही मानायला पाहिजे. अरे डबल उठून उभी होतो. पण आता हे लॅपटॉप घेतलं, हे माझ्या अंगावर बसलं एवढ्या रुपयाचं. आता असं वाटते का काय करून काय नाही. शेवटी मी कामं करणं सुरू केले आणि काहीच नाही, अभ्यासही करून नाही राहिली. गौरी असं काही नसते. तुला सांगतो, तुला देवाले याच्यापेक्षा काही चांगलं द्यायचं असं तू प्रयत्न कर. आता परीक्षेचे फॉर्म भर आणि अभ्यास कर, डबल अभ्यास कर. आणि तुला खरंच चांगली नोकरी लागेल बरं. देवाला तुला अशी तशी नोकरी द्यायची नसं. आता त्या जॉब केला असता, त्या लॅपटॉप घेतलं असतं आणि तुला तो जॉब लागला असता, त्या इकडे प्रयत्न केला असता काय. तू आमच्या मतानं ऐक. आता जर परीक्षेचे फॉर्म निघते, अभ्यास कर चांगला, मन लावून अभ्यास कर. पुढच्या वर्षापर्यंत तू लागलीच पाहिजे असा अभ्यास कर बाई. प्रयत्न करणं सोडू नको तू. आता डबल लाग अभ्यासाले. तू चांगल्या वेळेच्यात लागून तर पाहिजे. मग तुला असं वाटन का नाही बा आपल्याला तो जॉब जेव्हा भेटला नाही ना त्याचे मग काही कारण असन बा आपल्याला बा ह्या जॉबवर ठेवायचं नसन. आपल्याला काहीतरी चांगलं भेटवायचं असन म्हणून आपल्याला त्याच्यात रिजेक्ट झालो बा आपण. असं होईल तुला एक दिवस म्हणाले. असं तुले जाणवण. वहिनी आता तुम्ही एवढ्या तिघी सांगून राहिल्या, काही ना काही असंच. मी करतो. मी आता जोमानात तयारीला लागतो. आता अभ्यास खरंच करतो. आजपासून तुमच्या मतानं मी अधिक अभ्यास सुरू करतो. बंद केलेला अभ्यास अधिक सुरू करतो. पोलीस गिलीस भरतीची हे देऊन पाय ना. भरती कसं आहे त्याच्यात लय लेकरं लागून राहिले. देऊन पाय ना ते. वहिनी मायकून धावणं नाही होत ना. मग त्याच्यात जमते का आपलं वालं. निगेटिव्ह विचार करणं बंद कर. धावणं नाही होत. पोलीस भरतीले ट्राय कर. तू धावशीनच नाही तर धावणं कसं होईल. जात जाय रोज सकाळी धावाले आणि अभ्यास करत जाय. रोज धावाले उठत जाय आणि जात जाय. आणि अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत त्या पॉझिटिव्ह विचार राहणार नाही तोपर्यंत तू कशी बनशील. अशी जर गोष्ट तोडून लावशील तर कसं जमन ना. त्याच्याबरोबर अधिक दुसऱ्या कोणत्या परीक्षा आहेत हे देत राहायच्या. एखाद्याच्यात जमलं तर जमून जात असते बाई. प्रयत्न करत राहायचे. असं नाही आहे अपयश आलं म्हणून का सोडून द्यायचं म्हणून. वहिनी देतो ना मी मालिकाने तुम्हाला ते आता गोष्ट सांगतो. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. माझ्या सरचा फोन आलता. माझ्या सर मला म्हणजे मी वर्गात पहिलीची हो ना, तर मग माझ्या सरचा मला फोन आलता. म्हणे तू काय करू राहिली म्हणे बेटा म्हणे. मी म्हटलं सर म्हटलं आता बाई मला लाज मोठी वाटली. काय सांगू त्याला मी काहीच नाही करत म्हणून, घरचे कामं करतो म्हणून. शेवटी मी म्हटलं सर म्हटलं असंच अभ्यास करतो म्हटलं, काही फार्मात काही जास्त जागा नाही राहत म्हटलं. सर काय म्हणे बाप्पा जागा तर कमी राहणारच आहे म्हणे, कॉम्पिटिशन तर राहणारच आहे म्हणे बेटा म्हणे, अभ्यास कर म्हणे, तुझ्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे म्हणे, अभ्यास कर म्हणे बेटा तू म्हणे, असं म्हणे माझे सर म्हणे. मग त्या दिवशीपासून माझ्या मनात जर असं हे फिरून राहिलं ते नाही बापाने अभ्यास केला पाहिजे, आपल्यात ते काहीतरी टॅलेंट आहे. पण कसं माझी एकदम इच्छा नाही झाली. पण आता तुम्ही बोलल्या म्हटलं तर माझ्या मनाला अधिक आता असं सरनं म्हटल्यावर तुम्ही म्हटल्यावर असं मला अधिक वाटायला लागलं का नाही बा आता करायला पाहिजे आपण, आपल्या टॅलेंट आहे ते वाया नाही गेलं पाहिजे बा. ते वाटते का बा आपल्यापेक्षा कमी जे लेकर होते हुशार तेही लागून गेले नोकरीवर, आपण राहिलंच बा. आणि त्याच्यात माझ्या काही तुम्हाला खरी गोष्ट सांगा वहिनी, माझ्या सरचा फोन आलता ना तर माझ्या उचलाली म्हणणे करे बाई. शेवटी मग म्हटलं सरले कसं वाटन बा एवढ्यानं सर फोन करून राहिले. मग शेवटी मी सरचा फोन उचलला आणि बोलली सरसोबत. मग असं म्हणे सर पाय बरं मला लाज वाटते, आपल्याला बोलायला आवडते, आपले सर होय पण आपल्याला आपला कंपना वाटते ना का बा नाही बा आपण जीवनात काहीच नाही झालं बा, कसं बोलावं ह्या माणसासोबत. म्हणजे आपले सर म्हणजे आपल्याकडून अपेक्षाच असते ना त्याला का बा आपण काहीतरी झालं पाहिजे, पूर्वी काही ना काही होईल त्याला वाटत असते ना, म्हणूनच ते आपल्याला एवढ्यानं जवळ करते ना, त्याला वाटत असते आपल्याकडून काही ना काही अपेक्षा असते ना. असं झालं. पण शेवटी मी उचलला मग फोन आणि बोलली सरसोबत. गौरी तू त्या सरचा फोन आला तू उचलून नाही राहिली होती. तू त्या कमीपणानं तू फोन नाही उचलला असतं, त्या सरला किती बेकार वाटलं असतं. बरं झालं तेव्हा त्या फोन उचलून घेतला सरचा. पण तुला सरनं सांगितलेली गोष्ट त्या मनात गेली ना थोडीशी तरी. आणि आता मी म्हटलं आता आलं ना तेव्हा मनात अभ्यास करावा म्हणून. असं आहे मग म्हणून कधी कधी कोणत्या याच्यात येईल ते सांगता नाही येत, म्हणून अभ्यास कर आता.
हो आता मी पाहतो कायच्या जागा निघाल्या म्हणून फॉर्म भरून देतो आणि तसंच अभ्यासाला लागतो. काही पडलं नाही आहे इकडे. इकडे काही पडलं नाही आहे. काही हे नाही राहत आपली एवढं शिकून सवरून. त्या शिक्षणाला मग महत्त्व नसल्यासारखं होऊन जाते आणि आपणही सगळं विसरत जातो. मला आता असं हे वाटून राहिलं, बेकार वाटून राहिलं का बा आपल्या शिक्षणाचा काही ना काही फायदा झाला पाहिजे ना. तू जर चांगली काही बनली तर आम्हाला सांगायला बरं होईल आमच्या नेहाले. नाही बाई अभ्यास कर, अभ्यास केल्यावर होशील तू गौरी दिदी सारखी. मग आम्हाला अभिमानानं सांगायला होईल का नाही बा गौरी पाय बा पोरगी होती, अभ्यास करून झाली बा काहीतरी म्हणून म्हणतो का कर तू. बाई गौरी येऊ मा घरी. हो आई येतो. जातो वहिनी, लय गोष्टी केल्या म्या. चला मी जातो आता घरी जाऊन पहिले पाहतो. आज सगळे फॉर्म भरून देतो आणि मग काय आहे तर अभ्यास सुरू करून देतो मी. हो गौरी भरून दे आणि प्रयत्न करत राह. आता सोडू नको. जोपर्यंत परीक्षा पास होत नाही तोपर्यंत सोडूच नको तू. होशील तूही होशील एक दिवस चांगली परीक्षा पास होशील आणि चांगल्या नोकरीवर लागशील तू. बाई फक्त धीर ठेवा लागते. धीर ठेवला तर सगळं काही होते. हो हे बरोबर आहे. तुमच्या घरचे किती चांगलं समजून सांगते. तुम्ही म्हटलं आता तुमचे विचार सुशिष्ट आहे, तुमच्या घरचे शिकले सवरले आहे, तुम्ही काही म्हणत नाही आणि तुम्ही मला किती चांगलं समजून सांगितलं तिघी नाही. पण बाहेरच्या बाया आपण अभ्यास करायला बसलं का टोमणे देत राहते. काय करते शिकून मोठी नोकरी लागायला गेली अशा म्हणते. आता तुम्ही मला कसं प्रोत्साहित केलं तशा नाही आहे त्या. कशा नाही आहे त्या तर उलट मला म्हणते काय करतो अभ्यास, काय लागली मोठी लागणारच आहे तू नोकरीवर अशा म्हणते म्हटलं त्या. गौरी त्याला काम करू द्यायचं, आपण आपलं करायचं, कोणावर लक्ष नाही द्यायचं, दुर्लक्ष करायचं. चांगलं जर करायचं असेल ना तर दुर्लक्षच करायचं. हो आता तसंच करतो ना. चला मग जातो मी.